नामावाची श्रवण कीर्ती, नामावाची श्रवण कीर्ती पावले चित्ती समा, काळ सार्थक केला त्याने धरिला मनी विठ्ठल. कीर्तनाचा समारंभ, कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वता, काळ सार्थक केला त्याने धरिला मनी विठ्ठल. निळा मनी स्वरूप सिद्धी, निळा मनी स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे, काळ सार्थक केला त्याने धरिला मनी विठ्ठल. समानंद कंदम परब्रह्मलिंगमयी पांडुरंग मी गये. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार व्हावा. सद्गुरुदास अलंकार सिंहासनस्थं पदांभोजी तेजस्वती प्रदेशं लिंगरादिदेव सदा स्तूयमानं समाधिस्थं मूर्तिं भजे. ज्ञानदीपं नमो ज्ञानेश्वर, नमो ज्ञानेश्वर. निवृत्ती उदारा सोपानिध मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अतत्र योजननी देवाची. आई हनुमंत विराजी कथा कहू मती अनुसार प्रेम सहित गदी दरो पधारी पवन कुमार पधारी पवन कुमार.
होता श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढली अंतरी प्रेम सुख नामवाची श्रवण कीर्ती पावली चित्ती समान काळ सार्थक केला त्याने धरिला मनी विठ्ठल. मुक्त कैवल्याची भक्ती भगवान श्री ज्ञानोबा आहे. अखिल परमार्थ उद्यामध्ये व्याप्त असले भगवान श्री तुकोबर आहेत. आधी सर्व संत मंडळीच्या चरणावर नतमस्तक होऊन तुम्हा सर्व श्रोते माय बापांना विनम्र आहे वदन करून कीर्तन रूपी शिवला प्रारंभ विठ्ठल. अभंग श्री संत निळोबारे यांचा 4 चरणाचा नामपर प्रकरणातील आहे. या अभंगाचा सरळ भावाचा जर पाहिला तर श्री संत निळोबारे महाराज म्हणतात नामवाची श्रवण कीर्ती पावली चित्ती समान. ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं 24 तास नाव आहे किंबहुना अंतकरणामध्ये पांडुरंगाची मूर्ती आहे पावले संतांचं चिंतन आहे. अशा व्यक्तीचं जीवन काळ म्हणे अशा व्यक्तीचं आयुष्य काळ सार्थक केला त्याने. कुणी काळ सार्थक केला कुणाचं आयुष्य सार्थक झालं धरिला मनी विठ्ठल. मुखामध्ये भगवंताचं नामचिंतन अंतकरणात पांडुरंग परमात्म्याविषयी श्रद्धा विश्वास आणि भक्ती ज्याच्या अंतकरणात आहे अशा जीवात्म्याचा काळ सार्थक केला त्याने धरिला मनी विठ्ठल. परिणामाने मुखामध्ये भगवंताचं नामचिंतन यावं असं वाटत असेल. अंतकरणामध्ये पांडुरंगाची मूर्ती साठावी ज्ञानोबा तुकोबा नामदेव महाराजांची मूर्ती अंतकरणामध्ये साठावी अशी वाटत असेल. प्रपंचात राहून संसारात राहून या गोष्टी शक्य नाही. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल. निळोबारे महाराज पर्याय सांगतात कीर्तनाचा समारंभ कीर्तनात जावं लागेल. कशा करता कीर्तनात यायचं. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. हरिरूप होण्याचं कलियुगामधलं साधन सर्वात श्रेष्ठ जर कुठलं असेल कलियुगा माझी करावी कीर्तन तेनी नारायण देल बेटी. कीर्तन हे साधन आहे. या साधनामध्ये अगदी महत्वाचं आहे. या साधनामध्ये अंतकरणातला भेद मावळतो त्याच्यामुळे हे कीर्तन श्रेष्ठ आहे. कीर्तनाचा समारंभ निरदंब सर्वता. दंभरहित जीवन भेदरहित जीवन जगायचं असेल या षडविकारापासून सहजरित्या बाजूला जायचं असेल संसारातून किंवा संभवना संसारात राहून एकांनाही व्यक्ती या षडविकाराच्या बाजूला निघत जाऊ शकत नाही. पण संत महात्म्याने त्याच्यावरती कितीतरी प्रमाणाने सिद्ध करून दाखवलंय. या षडविकारावरती विजय मिळवायचा असेल तर त्याला एक साधनही संसारात आल्यानंतर त्याला कीर्तन म्हणा भगवंताचं नामचिंतन म्हणा किंवा तुकोबरायच्या प्रमाणात युक्तीप्रमाणे. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले काम क्रोध केले घररिते. काम क्रोधाधिक विकार घालवायचे असतील सहजरित्या त्याच्याकरता अट्टहास करण्याची गरज नाही. ते साधन म्हणजे कीर्तनाचा आहे. म्हणून निळोबारे महाराज म्हणतात कीर्तनाचा समारंभ इथं आल्यानंतर निरदंब सर्वता. असं ज्यांचं जीवन आहे निळा म्हणे स्वरूप सिद्धी. सहजरित्या त्यांना स्वरूप सिद्धी प्राप्त होते. जसं ज्ञानोबा आहे ना हरिपाठाच्या पहिल्याच अभंगामध्ये 4 मुक्ती सांगितल्या. देवाचे द्वारी उपाक्षणवरी तेने मुक्ती 4 साधी येल्या. या 4 मोक्षापैकी स्वरूप सिद्धी नावाचा किंवा स्वरूप मुक्ती स्वरूप सिद्धी नावाचा सगळ्यात श्रेष्ठ भगवंताचं स्वरूपाचे सानिध्य ज्याला मिळवायचं असेल कारण भगवंताचं नामचिंतन केलं की परिणाम नित्य समाधी हरिनामे. हरिनामामध्ये नित्य समाधी ज्याची काही असेल अशा व्यक्तीचा काळ सार्थक केला त्याने धरिला म्हणे विठ्ठल. जो व्यक्ती कीर्तनात येत असेल सातत्यानं कीर्तनाचा समारंभ निरदंब सर्वथा काळ सार्थक केला त्याने. कोणी काळ सार्थक केला नामवाचे श्रवण कीर्ती पावली चित्ती समान काळ सार्थक केला त्याने धरिला मनी विठ्ठल विठ्ठला. जसे पक्ष आपापल्या क्षमतेनुसार आकाशामध्ये बहार घेत असतात तसे माझ्या बुद्धीच्या क्षमतेनुसार तोडका मोडका याचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असं सर्वांना ज्ञात आहे. तरी परंतु वक्त्याचं कर्तव्य असतं. चालू असलेला भव्य दिव्य स्वरूपाचा श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या 676वा समाधी सोहळा आणि या सोहळ्यातील आजची पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा समस्त गावकरी मंडळ श्री संत नामदेव महाराज मंदिर संस्थान समस्त गावकरी मंडळ भजनी मंडळ माता मौल्या पुरुष मंडळ गायक वादक वारकरी या सर्वांच्या वतीनं अगदी माझं परम भाग्य समजतो मी. कारण
संतांच्या सानिध्यात येणं. एक वाक्य नेहमी सांगत असतो नागरे महाराज, प्रपंच हा प्रारब्धानं होतो आणि परमार्थ हा पुण्यानं होतो. प्रपंचात संसारात तुमचं प्रारब्ध किंबहुना थोडक्यात नशीब गरजेचं आहे आणि परमार्थात यायचं असेल तर पुण्यही गरजेचे आहे. पुण्य जर नसेल तर माणसाला परमार्थात येता येणार नाही, देवाकडे संताकडे येता येणार नाही आणि संसारात चांगल्या काही गोष्टी घडाव्या असं वाटत असेल तर त्या फक्त प्रारब्धात लागतात. प्रारब्धात जर संसारातल्या गोष्टी असतील तरच मिळणार आहे. अन्न मान धन हे तो प्रारब्ध अधीन. प्रारब्ध संसारात बलवत्तर लागतं आणि परमार्थात यायचं असेल तर पुण्याही लागतं. पुण्याशिवाय माणसाला परमार्थात येता येत नाही. यदा कदाचित कुणाच्या तरी नादानं माणूस परमार्थात कथित कीर्तनात आलाच तर आल्याबरोबर इथं जागा राहू शकत नाही, झोपी जाणार. आलाच एखाद्याच्या नादानं, आता कुणाच्या नादानं कीर्तनालाही मंडळी येतात, माणसं येतात, पण जर पुण्य नसेल तर इथं येऊन बसू शकत. ती बाई निद्रा देवी त्याच्या सोबतच येते. पळून या गेली झोप होते पाप आडते. म्हणजे पुण्य नसेल तर निद्रा देवी झोप येणारच आणि पाप आडवं आलं की ही निद्रा येतेच माणसाला. मी एक वाक्य सांगतोय का, परमार्थात यायचं असेल तर फक्त पुण्याचं गाठोड सोबत लागल. अनेक जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय. पुण्याशिवाय परमार्थ घडत संसारात एखादी गोष्ट मिळाली असेल, ऐका, संसारात एखादी गोष्ट एखाद्याला प्राप्त झाली असेल, मिळाली असेल तर त्याच्यावर उगाच जळत बसायचं नाही. कारण ती त्याच्या कशात आहे, प्रारब्धात आहे, त्याच्या नशिबात आहे. नशिबात असेल जगाच्या पाठीवर ती गोष्ट कुठेही असू द्या, तुमचं घर शोधत येईल. आणि नशिबात नसेल तर माणसं म्हणतात हातात तोंडाला आलेला घास सुद्धा निघून येईल.
मनावा गोविंदू वेळोवेळा. भगवंताचं नामचिंतन ज्याच्या प्रारब्धही बदलण्याची ताकद आहे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपी त्याचा नाश झाला. पण त्या अगोदर परमार्थात यायचं असेल, संतांच्या सानिध्यात जायचं असेल तर पुण्याचं गाठोड पदरी लागल. पुण्य पडले बहुता दिवसा भाग्योदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. निश्चितच या युक्तीप्रमाणे आज आमचंही काहीतरी उजळले भाग्य. आता अवघे चिंता वाढली. काहीतरी नामदेव महाराजांची सेवा, जनाबाईची सेवा आमच्याकडून घडली. त्या युगानं नागरी महाराजांच्या मदतीनं म्हणा, त्यांच्या प्रेमामुळं आज आपल्या या परमपवित्र भक्त शिरोमणी, संत शिरोमणी, भक्त शिरोमणी पांडुरंगाचे डडिवाळ भक्त. देव तर सगळ्यांनाच आवडतो. मी वाक्य नेहमी सांगतो ऐका, देव तर सगळ्यांनाच आवडतो, पण देवाला आवडणारी महाराष्ट्राच्या मातेत एकच संत होऊन गेले, ते नामदेव महाराज. सगळ्याला देव आवडतो, देव आवडत नाही अशातला भाग नाहीये. रात्रंदिवस चिंतन करणाऱ्या व्यक्तीला देव आवडतो, पण काही बोटावर मोजणे इतकी मंडळी आहे. पण महाराष्ट्रात संत परंपरेमध्ये अगदी आवर्जून अग्रगण्य मान घेतलेलं एकच नाव समोर येतं. पांडुरंगाला आवडणारे भक्त म्हणजे श्री संत नामदेव महाराज. पवित्र अशा कयातू मातेच्या या पदस्पर्शानं पुनीत झालेली, पुन्हा नामदेव महाराजांच्या संत महात्म्याच्या पदस्पर्शानं पुनीत झालेली पावन भूमी, जे ते वैष्णवाचा वास, धन्य भूमी, पुण्य देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, हरीचे दास जन्म घेती. या पवित्र मातेमध्ये निश्चित काहीतरी सर्वांचं भाग्य. इथून भरपूर वेळा जाता येता आलं. महाराजांच्या दर्शनासाठी सुद्धा भरपूर वेळा आलो आम्ही, पण सेवा करण्याचं सौभाग्य मात्र पहिल्यांदाच प्राप्त झालं. निश्चित काहीतरी पूर्व पुण्याचा साठा, पूर्व पुण्याचं गाठोड आमच्या पदरी असेल. त्या योगानं आजची ही सेवा समस्त गावकरी मंडळ, संस्थान कमिटी, सर्व महाराज मंडळ, गायनाचार्य, वादनाचार्य, माता महोदय, आमच्या ताई असतील, सर्व वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी, मुलं असतील, मुले असतील, चौकदार महाराज, या सर्वांच्या वतीनं प्राप्त झालेली अगदी उर्वरित वेळामध्ये जेवढा वेळ आपला शिल्लक राहिलाय तेवढ्याच वेळामध्ये भगवंताचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. परम सौभाग्यानं आज आमची जेवढक मित्र, भागवताचार्य, ज्यांचा दिवसभर विण्याचा पहारा, आजची पंगतही त्यांच्या गावातली असे आमचे मारुती महाराज. महाराजही योगायोगानं आपला फोन झाला की महाराजाचा फोन झाला, पण या दिवसभर आम्ही इथंच आहोत. महाराजही या ठिकाणी थांबले. महाराजाला धन्यवाद. निश्चितच महाराज हे जो सोहळा चालू आहे, मगाशी महाराजांनी सांगितलं, वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य अख्खा आपल्या आवाजानं महाराष्ट्र ढवळून ज्यांनी काढला, काशीराम बुवा बाबांनी चालू केलेली परंपरा आणि ती आज तागायत. हीच बघा, साधूचं लक्षणच ते आहे ना, संताचं सज्जनाचं लक्षणच आहे. केवळ स्वतःचा उद्धार करणारे संत नसतात, जगाचा उद्धार करणारे संत असतात. स्वतःच्या उद्धारासाठी, स्वतःसाठी जगणारा सामान्य जीव आहे, पण समाजाच्या हितासाठी जो जगतो हित जगाचे. आणि संत, मी नेहमी सांगतोय का, संत हित त्यांनाच म्हणावं की जे दुसऱ्याचं हित पाहतात. आता सध्याच्या काळात दुसऱ्याचं हित पाहणारे कुठेही पाहायला मिळत नाही. उगं म्हणत असतील, वरून दाखवत असतील, अशाला संत म्हणवले आहे. कारण संत महात्म्य हे संतच आहे, त्यांचं जीवन हे वेगळंच आहे. शब्दामध्ये वर्णन न करण्याच्या पलीकडे त्यांचं जीवन आहे. एखाद्या माणसाची स्तुती करणं, कमी करा, एखाद्या माणसाचं नाव घेणं, एखाद्या माणसाची स्तुती करणं, त्याला तोंडावरती चांगलं बोललं, हे सामान्य मंडळीला आवडलं, पण संतांना मात्र हे कदापि आवडतच नाही. कारण संत या पदाच्या वेगळे आहेत. बघा, 4 कोटी शास्त्रामध्ये पडतात. भगवंताचं नामचिंतन तर श्रेष्ठ आहे, पण संतांच्या जीवनाबद्दल सांगत असताना संतांची आवड आहे, जीवाची आवड आहे, देवाची आवड आहे. सामान्य जीवाची आवड वेगळी आहे, संतांची आवड वेगळी आहे, देवाची आवड वेगळी आहे. त्यातली त्यात अगदी थोडं बोलायचं ठरलं तर पामराची आवड वेगळी आहे, विषयाची आवड वेगळी आहे, जिज्ञासूची आवड वेगळी आहे, मुक्ताची आवड. याच्यापैकी फक्त मला मुक्त सांगायचे. मुक्ताची आवड सांगत असताना शास्त्रात असं वर्णन आहे, जिथं आवडच संपून जाते त्यांना मुक्त म्हणतात. विठ्ठला आवड शिकत पाहिजे. त्या 3 वर्गामध्ये माणूस
दिवस जात असेल, आवड शिल्लक राहिली, पामराची आवड आहे, विषयाची आवड आहे, जिज्ञासूची आवड आहे, आवड शिल्लक राहिली की या 3 वर्गात आहे. तुकोबाराय म्हणले प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. या 3 प्रकाराच्या वेगळी जी आहेत ज्यांना मुक्त असं म्हणतात, आणि ती अवस्था म्हणजे आता दिवसच्या असं ज्यांचं जीवन घडतं त्यांना संत म्हणतात. मुक्ताच्या ठिकाणी काही शिल्लक न राहणारी जी व्यक्ती असते त्यांना संत म्हणतात किंवा साधू म्हणतात. बाकी आपलं सगळ्याच जीवन तिथपर्यंत जाऊ शकत नाही, आणि ज्याचं गेलं असेल तो माणूस राहू शकत नाही. देव पहावया गेलो आणि तिथे देवाची ओढणी ठेलो. कारण या संसारातल्या कुठल्या या संसारातल्या कुठल्याच गोष्टीमध्ये त्याचं मन आसक्त होत नाही, अशा मंडळीला संत म्हणतात. त्यांचं जीवन एक वेगळ्याच दृष्टिकोनातून समाजानं पाहिल्या गेलेलं आहे. समाजानं पाहिल्या गेलेले यात नवल नाही. देव सुद्धा त्यांच्या जीवनाकडे आश्चर्यचकित होऊन पाहतो, त्यांना संत म्हणतात. नाही तर काही जणांच्या जीवनाचं नुसतं नाव जरी घेतलं की लोक म्हणतात त्याचं नाव घेऊ नका. काही जणांचे चेहरे बघितले तरी असं वाटतंय जाऊन कुठंतरी फाशी घ्यावी. ओढिली गौरी दिसे जैसे तोंडावरी. साधू संत महात्म्याचे प्रमाण आहेत. म्हणजे बाकीच्यांचं जे जीवन आहे या 3 वर्गातल्याचं जीवन थोडस निंदनीय म्हणा, तुच्छ म्हणा, अधिकारी जीवन त्यांना म्हणल्या जात नाही. पण संतांचं जीवन एक अधिकारी जीवन आहे, निस्ता अधिकारी जीवन नाही. संतांच्या सानिध्यात कुठलाही व्यक्ती गेला तरी त्यांना अधिकारीच बनवतात, तरी त्यांना संतच बनवतात. असं ज्यांचं जीवन आहे त्यांना संत म्हणतात. आपणासारखी करती तात्काळ. असं ज्यांचं जीवन आहे त्यांना संत असं म्हणतात. आणि ते पद प्राप्त करून घ्यायचं असेल आयुष्यभर त्याची साधना भगवंताचं नामचिंतन. बाकीच्या साधना कलियुगात तर अवघ्या वाटा झाल्या शिन, कली न घडे साधन. बाकीच्या रस्ता बाकीच्या साधनांना कलियुगात जास्त महत्व दिलं नाही. कलियुगात ज्या रस्त्याला जास्त महत्व दिलं किंवा ज्या साधनेला जास्त महत्व दिलं ती साधना म्हणजे नामरूपाची साधना.
भगवंताचं नामचिंतन आहे. भागवतात सुद्धा व्यास महाराज वर्णन करताना यत् फलम नास्ति तपसा न योगेन साधना हा तत्फलम लभ्यते खलु केशव कीर्तना. जे फळ समाधीनं योगानं तपानं मिळणार नाही तत्फलम लभ्यते सम्यक खलु केशव कीर्तना. हे फळ केवळ कीर्तनामध्ये प्राप्त होतं आणि त्या कीर्तनावर चालण्याचा अधिकार ज्यांनी प्राप्त करून दिला हे संत मंडळी. आणि जगात सगळ्यात पहिली क्रांती जर कुठल्या संतांना केली असेल तर श्री संत नामदेव महाराज आहे. साता समुद्राच्या पलीकडे भगवंताचं नामचिंतन ज्यांनी नेऊन पोहोचवलं. देव काय असतो, वारी काय असते, वारकरी काय असतं, भजन काय असतं, थोडक्यात कीर्तन काय असतं हे ज्या ज्ञानाचा दीप ज्या साधनेतून सध्या आणि त्या काळापासून ज्या ज्ञानाचा दीप आज चहू दिशेने म्हणण्यापेक्षा पूर्ण महाराष्ट्रात देशात चालू आहे ती साधना सध्याच्या काळात एकच श्रेष्ठ राहिली ती कीर्तन साधना. आणि या कीर्तन साधनेमध्ये विठ्ठल महाराज सगळ्यात श्रेष्ठ जर कोणी परंपरा म्हणा किंवा क्रांती जर कोणी केली असेल तर नामदेव महाराजांनी क्रांती करून जगाचं अध्यात्माचं, वेदाचं, पुराणाचं, शास्त्राचं, सगळ्या संत वाङ्मयाचं ज्ञान एकाच ठिकाणी जिथं केल्या जातं, ज्याला मंथन करून दिल्या जातं ती साधना कीर्तनाची. आणि ती कीर्तनाची साधना ज्यांनी सुरू केली असे नामदेव महाराज आहे. त्यांच्या दरबारात किती श्रेष्ठ असावी संत व्यक्ती आहे का एका वाक्यात सांगतो. संतांचं जीवन मुक्त अवस्थेला प्राप्त झालेलं याच्यात संशय नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता. या तीन गोष्टीचा त्याग ज्याला करता आला त्याला संत होता येतो. पहिल्यांदा अगोदर जनाचा त्याग व्हावा, नंतर 2 नंबरला धनाचा त्याग व्हावा आणि 3 नंबरला जन्म देत्या माता पित्याचा सुद्धा त्याग व्हावा असा त्यांचा अधिकार आहे. आता सध्याच्या काळात जर आपण पाहिलं तर काही लोकांना माय बापाचा त्याग करावा लवकर वाटते. अशाला संत म्हणावं का नाही, त्याला राक्षस म्हणावं. विठ्ठला विठ्ठला. माई बापाचा त्याग कधी करावा? अगोदर जनाचा संपर्क तोडून जनाचा त्याग झालाय ज्याचा, 2 नंबरला धनाचा त्याग ज्याचा झालाय आणि मग 3 नंबरला माय बापाचा त्याग व्हावा. नाहीतर सध्या सगळी लोक या 2च गोष्टीच्या मागे आहेत. 1 नंबर जनाच्या, 2 नंबर बघा आता कसं सगळी म्हणली कशाच्या, धनाच्या मागे. म्हणजे सगळं समाज म्हणा या जगातील सगळी लोक या 2 गोष्टीच्या मागे आहे. आणि या 2 गोष्टीच्या पलीकडे जायचं जीवन आहे त्यांना संत म्हणतात. पण प्रत्येक विषयामध्ये त्यांना भगवंतच आहे. जे जे भेटे भूत हे ते मानिजे भगवंत. कुठल्याही गोष्टीमध्ये ज्याला देव स्वरूप पाहता आलं किंवा देव पाहता आला त्याला संत म्हणा. नाही तर सध्याच्या काळात मंदिरात सुद्धा आजपासून ते चाललेलं आहे. म्हणजे परमार्थ कुठल्या गोष्टीचा आपण करतो. संत पद संत जीवन हे सामान्य मनुष्याच्या बुद्धीला न ओळखणारं पोळ आहे. संत जीवन हे शब्दात मारुती महाराज सांगण्यासारखं नाही. संत जीवन आपण संत झाल्याच्या नंतर कळेल तर संत मिळेल. भक्ताचा महिमा भक्ताची जाणते, दुसऱ्यांना उघड टाळी वाजवून घरी जावं. विठ्ठला विठ्ठला. भगवंताची प्राप्ती करून घेण्याकरता खूप गोष्टीचा त्याग करत करत या मंडळीनं निस्त नाही. नामदेव महाराजांच्या जीवनातला प्रसंग सहज आठवला म्हणून सांगतोय का. महाराजांचं जीवन किती संत स्वरूपाला, किती भगवंताच्या रूपात विलीन झालेलं आहे. कुत्र्यानं पोळी घेऊन गेलं. कुत्र पोळी घेऊन गेलं. चपाती म्हणा, पोळी म्हणा, भाकरी म्हणा, पोळी घेऊन गेलं आणि महाराजांना पाठीमागं पळावं. कशासाठी?
दगड घेऊन उभा उभा ऋषिकेशी सामान्य मनुष्य जर असता, एखादा सगळ्याला कळणारे म्हणून सोपं सांगतोय, सामान्य मनुष्य सामान्य माणूस जर त्या जागेवर असताना आपल्या दुर्डीतली उगा अर्धी भाकरी बी कुत्र घेऊन गेलं असतं, त्यानं काय केलं असतं? तुमच्या इकडे काय केलं असतं? हरिपाठ म्हणला असता काय केलं असतं? भला मोठा दगड घेऊन त्याच्या पाठीमागे लागला, त्यानं ती भाकरी टाकून जरी दिली असती तरी त्या कुत्र्याला सोडलं, त्यानं खाल्ली नसती. टाकून जरी दिली असती ती भाकरी सोडून पळून गेला असतं, पण माणसानं त्याला सोडलं नसतं. त्याच्या पुढचं एक वाक्य सांगू पाहिजे, नाम घेऊ तुपाची वाटी वाक्य सांगतो मायबा, अंतकरणात करून ठेवा संताचं जीवन कसं असतं बघा. ज्या व्यक्तीला, ज्या संताला अंतकरणात पाजर दुसऱ्याविषयी फुटतो ना, जो माणूस दुसऱ्याविषयी दया दाखवत असताना, स्वतःविषयी दया दाखवत असताना किंवा एखाद्या प्राणाविषयी दया दाखवत असताना तीळ मात्र संकोच करत नाही, त्यांचं जीवन संत पदाला प्राप्त होत. कुणाचंही जीवन संत पदाला प्राप्त होत नाही. कुत्र्याच्या पाठीमागं तुपाची वाटी घेऊन लागणारे नामदेव महाराज आहे. पुढचं वाक्य सांगतो, काशी रामेश्वरावरून आणलेलं पाणी गाढवाला पाजणारे एकनाथ महाराज आहे. पुढं वाक्य सांगतो, ज्ञानोबरायानं एका रेड्याच्या डोक्यावरती हात ठेवावा आणि त्याच्याकडून वेद बोलवावा. मुक्ताईनं कितीतरी संत महात्म्यांचं जीवन असे गड्या की त्या संत महात्म्यानं आपल्या सानिध्यात प्रत्येक व्यक्ती जरी आला तर त्या व्यक्तीला कदापि परत निराश होऊन जाऊ दिलं नाही, त्यांना संत स्वरूपाला प्राप्त करून दिलं. असंच जीवन जे घडत आहे, विसोबा महाराज इथं आहेत, विसोबा केसर जन्म म्हटलं जातं. ज्ञानोबरायानं त्यांच्यावरती कृपा करावी आणि आज जग त्यांच्या डोक्यावर नतमस्तक व्हावं. हे संतांचं जीवन आहे का? संतांचं जीवन हे भगवंताच्या नामचिंतनाशिवाय राहू शकत नाही. आणि भगवंताचं नाव घ्यायचं असेल तर माणसाच्या गाठोड्यात पुण्याही लागतं. पुण्याचं गाठोडा असेल तर प्रभूचं चिंतन, भगवंताचं नामचिंतन जीवनामध्ये येतं. आणि अशाच्या नामचिंतनात किंवा मनुष्याला या भवसागरातून तरुण जायचंय, भगवंताची थोडीफार प्राप्ती करून घ्यावीशी वाटते, तर कलियुगात सगळ्यात सोपं साधन सांगितलंय. त्या साधनाचा विचार करत असताना निळोबराय महाराज अभंगाच्या
विठ्ठल विठ्ठल. अभंगाच्या प्रथम चरणात निळोबाऱ्या महाराज वर्णन करत असताना भगवंताच्या नामाविषयी सांगतात. नाम वाचे श्रवण कीर्ती, भगवंताचं नाव वाचन घेतलं पाहिजे. कारण सगळ्या काही साधनाच्या पुढची साधना आणि श्रेष्ठ साधना, आणि त्या साधनेवर जाताना कशाचाही विचार न करता सगळ्या संत महात्म्यांनी अग्रगण्य ज्या साधनेला अनन्य साधारण महत्व प्रतिपादन करून दिले ती साधना भगवंताच्या नामाची. असाही सप्त्याचा पहिला दिवसही आहे आणि सहज संतांचं वर्णन करणारा अभंग घ्यायचा डोक्यात होता. आलो त्यांच्या दरबारात. महाराजांनी सांगितलं पहिला दिवस आहे तर दुसरं सांगण्यापेक्षा नामपर घ्या, काय हरकत नाही. म्हणलं नामपर भगवंताचं नाव तर श्रेष्ठच आहे, याच्यात संशयच नाही. त्या भगवंताच्या नामामुळेच संत पदाला प्राप्त होता येतं. कलियुगात माणसाचा उतारही करून घ्यायचा असेल तर भगवंताचं नाव श्रेष्ठ आहे. आणि सगळे काही साधनेचा विचार करून करून शेवटी सगळ्या संत महात्म्याने, सगळ्या म्हणण्यापेक्षा नामदेव महाराजांनीच दुसरा अवतार घेऊन जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकळाचा हेतोनिया तुकोबरायानं सर्वात श्रेष्ठ साधन म्हणून ज्याला अग्रगण्य मान दिला, ही साधना म्हणजे नामचिंतनाची साधना. बाकीच्या गोष्टीकडे जाऊ नका. कलियुगात जर सगळ्यात लवकर देव प्राप्ती करून घ्यायची असेल तर भगवंताचं नामचिंतन आहे. अशा नामचिंतन करत असताना मग तो कुठल्या जातीचा, यारी यारी लहान थोर, या ती वरत्या नारी नर करावा विचार लगे चिंता कोणाची किंवा सकळ अशी येते आहे अधिकार. किती साधना श्रेष्ठ आहे. बाकीच्या सगळ्या साधना वय जसं जसं थकेल किंवा वाढल तसं तसं बाकीच्या साधना करता येत नाही. योग करायचा आहे, समाधी लावायची आहे, यज्ञ करायचा आहे, बाकी सगळ्या सामुग्री कमीत कमी पडून जातील, थकून जातील. पण भगवंताची नाम साधना इतकी श्रेष्ठ साधना आहे की माणसाला बोलायला आलं तेव्हापासून मरेपर्यंत जी साधना टिकून राहते त्याला भगवंताची नामचिंतन साधना म्हणतात. मरेपर्यंत टिकून राहते. फक्त या वाचेला सवय लागावा. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भावे किंवा राम नाम कोदिया, कमल मुख राम नाम कोदिया, राम नाम कोदिया, कमल मुख राम नाम कोदिया, राम नाम कोदिया, कमल मुख राम नाम कोदिया, राम नाम कोदिया, कमल मुख राम नाम कोदिया. भगवंताच्या नामचिंतनासाठी मुख. आपण सगळे हुशार आहेत, महाराज मंडळी आहेत, एकाच प्रमाणात बोलतो पुढे चलतो. दिली इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाय वचन, जेनेसु जोडसी नारायण, नारायण जेनेसु जोडसी ती भक्ती म्हणजे भगवंताचं नामचिंतन आहे. आणि त्या नामचिंतनाच्या वाटेवर जात असताना सगळ्या मनुष्याला, सगळ्या माणसाला माहिती आहे भगवंताचं नाव घेतलं की आमचा उद्धार होणार आहे. माहिती असून घेत नाहीत हे फक्त दुर्भाग्य आहे. विठ्ठला देवाचं नाव घेतलं पुण्य मिळतं, सगळ्याला माहिती आहे. पाप कशाला म्हणतात, पुण्य कशाला म्हणतात हे सुद्धा सगळ्याला माहिती आहे. सांगण्याची सध्याच्या काळात तर गरज नाही. पण तरी सुद्धा भगवंताच्या नामचिंतनाकडे माणसं ओळख नाही. कळून सुद्धा आंधळ्यासारखी माणसं जगतात. एक माणूस रस्त्यावर बसला होता आणि हातात वीट घेतली, दगड फोडू लागला. कशानं? वीटनं. ऐका बरं का, गोड आहे. रस्त्यावर बसला आणि रस्त्यावर बसून हातात वीट घेतली आणि वीटनं दगड फोडू लागला. फुटल का? फुटल का? नाही, पण ते खरंच फोडू लागला. कोण? ते माणूस रस्त्यावर बसला, हातात वीट घेतली, दगड फोडत असताना एक सुशिक्षित माणूस गाडीवर जात होता आणि गाडीवर जात असताना त्या दगड फोडणाऱ्या माणसाला वीट हातात पाहिली आणि सहज म्हणला, हे मूर्खा, अरे थोडस डोकं चालव. एवढा शब्द बोलला आणि तिथून निघून गेला. त्यानं वीट फेकून दिली. झोपले का तुम्ही? वीट फेकून दिली, डोकं चालवलं. कशावर? दगड तर फुटला नाही, डोकं फुटलं. पळत एक माणूस गेला, आपल्या वारकरी संप्रदायाचा होता, महाराजासारखा. महाराजांनी त्याला गाडीवर बसवलं. नरशीला इथं छोटा दवाखाना रस्त्यावर, तिथं नेलं. पटकन दवाखान्यात दाखवलं. डॉक्टर साहेबाला म्हणायला लागला, डॉक्टर साहेब पट्टी करा. डॉक्टरनं विचारलं कशामुळं डोकं फुटलं. डॉक्टरनं विचारलं कशामुळं. आता 99% ज्याही हॉस्पिटलमध्ये दवाखान्यात जातात अगोदर विचारते कशामुळे झालं. डॉक्टरने विचारलं कशामुळे डोकं फुटलं याचं. डॉक्टर साहेबाला ज्याचं डोकं फुटलं मारुती महाराज ते बसल्या बसल्या खुर्चीवर सांगत होतं, काही नाही, रस्त्यावर बसलो होतो, हातात वीट घेतली होती, दगड फोडू लागलो. दगड फोडू लागलो म्हणल्यावर डॉक्टरला थोडा राग आला. डॉक्टर म्हणले, रागाच्या भरात, मूर्खा, जरा डोकं चालवायचंच ना,
ते म्हणलं डोकं चालवलं म्हणून तर तुझ्यापाशी आलो. डोकं जर चालवलं नसतं तर तुझ्यापाशी येण्याची गरज लागली नसती. कितीतरी वेळा अनेक मंडळीनं आपल्याला भगवंताचं नाम श्रेष्ठ आहे, आजही आहे, उद्याही आहे, आणि कालांतरानं सुद्धा आहे. निवड नाम नाम आहे. पाषाण तारिले हे महिमान नामाचे. आता देवाच्या नावानं मनुष्य तरतील नवल नाही, दगड सुद्धा तरले. दगड किती दगड तरले रामायणातलं सगळ्याला उदाहरण माहिती. त्याच्या पुढचं एक वाक्य सांगतो. रावणानं दगड हातात घेतला आणि रावणानं दगड हातात घेऊन तारला. सगळ्याला प्रश्न पडला, रावणाच्या हाताने दगड तरला कसा? रावणाच्या हाताने दगड तरला कसा? पण रावणानं कोणाला सांगितलं नाही. शेवटी सांगितलं नाही त्यानं, आणि सांगितलं नसल्या कारणानं एका ठिकाणी कुणाजवळ बी माणसानं काही नाही सांगितलं तर एका ठिकाणी सांगावंच लागते. आता मी म्हणलं नाही बरं का, ते तिथं सांगावं. कुणापाशी बी खोटं बोला, काही जवळ. शास्त्रात तर 3 पर्याय सहज सांगितले. 3 जणांपाशी माणसानं खोटं बोलणे. 1 नंबर देवाजवळ, 2 नंबर संताजवळ, आणि 3 नंबर वा खोटं बोलायचं नाही. देवाजवळ खोटं बोललात न सांगता तुम्हाकडे इति अंतर. संताजवळ खोटं बोललात, संताला सुद्धा कळणार आहे. आणि तिच्याजवळ बी खोटं बोललात, तिला सुद्धा कळणार आहे. रावणाच्या मुखातील वाक्य मंदोदरीसाठी रावणानं सांगितलं, मंदोदरी तुला सांगतो, दुसऱ्या कोणाला सांगू नको. ती म्हटली मलाही माहिती तुम्ही मला सांगणार आहे, पण कसा तरला ते सांगा. त्याने सांगितलं हे माझ्यामुळे तरला नाही. दगड हातात घेतला आणि त्या दगडाला शपथ घातली, हे दगडा तू जर बुडालास तर तुला रामाची शपथ आहे. तेव्हा कुठं दगड तरला? माझ्या नावाने तरला का? नाही. नाव घेणारा व्यक्ती कोणीही असू द्या, कसलाही असू द्या, भगवंताचं नाव ज्याच्या मुखात आलं, तुका म्हणे नो हे जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन. त्याच्या मुखात भगवंताचं नाव आलं की गगना उनिवाड नाम आहे. एवढं कळून सुद्धा माणसाला कळत नाही, हे मोठं दुर्भाग्य आहे. एकदा येड्याच्या दवाखान्यामध्ये, हे बारकाईनं ऐकावर का कळत, येड्याच्या दवाखान्यामध्ये एक येडं रोज उठायचं आणि भिंतीला कान लावून बसायचं. त्याला दुसरा उद्योगच नव्हता. जेवायचं, भिंतीला कान लावून बसायचं. सकाळचं काम आटपलं, जेवायचं, भिंतीला कान लावून. त्याच्या जीवनात दुसरा काही उद्योगच नव्हता. डॉक्टरला वाटलं हे जरा येडं वेगळंच दिसायला लागलं. येडं जरा वेगळं. बाकीचे येडे खेळायलेत, हसायलेत, नाचायला लागले, पण हे रोज उठतंय. 6 महिने झालं पाहतोय, उठतंय, भिंतीला कान लावून बसले, उठतंय, भिंतीला कान लावून बसले. त्या डॉक्टरची कल्पना आहे का? डॉक्टरला वाटलं या येड्याची जरा परीक्षा घ्यावी. कुणाची परीक्षा घ्यावी? परीक्षा कुणाची घ्यावी? शहाण्याची का येड्याची? कुणाची? इकडं कुणाची घेते? सध्याच्या काळात परीक्षा त्याचीच चालू आहे महाराज. कुणाची? याची जरा परीक्षा घ्यावी. 6 महिने झाले याला दुसरा कुठला उद्योग नाहीये, ते भिंतीला कान लावून बसायलंय. डॉक्टरला पुस्तकात असं वाचलं होतं, पांढऱ्या केसावाल्याकडून ऐकलं होतं असं की भिंतीला सुद्धा कान असतात. त्या डॉक्टरला वाटलं. आता ते डॉक्टर कुणाचा होता हे महत्वाचं आहे बरं का. डॉक्टर कुणाचा होता? त्या डॉक्टरला वाटलं याला भिंतीतून तर विठ्ठल महाराज काय ऐका येत नसेल कुणाला. येड्याला 6 महिने झालं उठतंय, भिंतीला कान लावून बसतंय. भिंतीतून तर काय ऐका येत नाही. महाराज ते येडं गेलं जेवायला. डॉक्टरच खुर्चीवरून उठलं, भिंतीला कान लावून बसलं. डॉक्टर खुर्चीवरून उठलं, भिंतीला कान लावून बसलं. 1 घंटा गेला, 1 तास गेला. ते येडं जेवण करून परत आलं. डॉक्टरला रागच आला. 1 घंट्यात त्याला काही ऐकायला आलं नाही, राग आला. येडं नाचत नाचत आलं, जोराची चापट त्याला मारली. जशी चापट मारली त्याला राग बी आला नाही, काहीच नाही. ते येडं हसायला लागलं. हसल्यावर त्या डॉक्टरला जास्तच राग आला. डॉक्टरनं रागाच्या भरात विचारलं, किती मूर्ख आहेस? 1 घंटा झाला या भिंतीला कान लावून बसलो, याच्यातून एक शब्द सुद्धा ऐकायला नाही, आणि तू आयुष्य गेलं 6 महिने झालं बघतोय. येडं हसत हसत म्हणलं, मला 6 महिन्यात भिंतीतून काही ऐकायला नसेल, तुला 1 घंट्यात
6 महिन्यात जर मला भिंतीतून काही ऐकायला आलं नसेल तर तुला एका घंट्यात काही येईल. आणि माझ्याकडे सुद्धा किती आहे आयुष्य गेलं काही काही लोकांचं भगवंताचं नामचिंतन करू 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 म्हणण्यामध्ये, पण तरी सुद्धा इथं आहे तोपर्यंत इमानदारीनं मान हलविते. आणि इथून मंडपाच्या बाहेर उठून गेलं की आहे ते सोडी भगवंताचं नामचिंतन घ्यावं, चांगलं वागावं. सगळ्याला कळतं, पण कळत असून फक्त इथंच म्हणतात माणसं चांगलंय देवाचं नाव घेतलं पाहिजे, बाहेर गेलं की घेत नाहीत. आणि वाक्य सांगतो ऐका, बाहेर गेल्यानंतर ज्या माणसाने या मंडपातून जाताना कोणत्या महाराजाचं कोणतं वाक्य घेऊन जाऊ नका, पण भगवंताचं किंवा संताचं नाव या मंडपाच्या बाहेर घेऊन जा. जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय जीवनाचं कल्याण म्हणून म्हणतात मानवा भजन कधी करणार, हे मानसा भजन कधी करणार. बालपणा गेली तरुणपणा आली, बालपणा गेली तरुणपणा आली, वृद्धपणा येणार. मानवा भजन कधी करणार, मानसा भजन कधी करणार. आई गेली बाप गेला, आई गेली बाप गेला, तूही तसा जाणार. हे मानवा भजन कधी करणार, हे मानसा भजन कधी करणार. ऋषी गेले तपी गेले, राजे गेले महाराजे, त्याला तरी कशाला ठेवतात. तूही तसा जाणार. हे मानवा भजन कधी करणार, मानसा भजन कधी करणार. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महासुईताचा गौरव. ध्यानी रहा श्री देवी दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटापादिकेचा. भगवंताचं नामचिंतन करायचं असेल ती वाचा आहे. ज्याला कुणाला वाचा मिळाली त्या वाचेनं नाम वाचे श्रवण कीर्ती, कानानं भगवंताचं श्रवण कीर्तन करावं. प्रत्येक इंद्रियाचे प्रमाण गात्या तुकोबऱ्यानं लिहून दिले. कान भरून या ऐकेन तुझी कीर्ती, हेची मज विश्रांती देवा. डोळे भरून या पाहिन तुझे मुख, किंवा डोळे तुम्ही घ्या रे सुख. पहा विठोबाचे मुख. प्रत्येक इंद्रिय देवानं भजन करण्याकरता दिले. भजन करत करत पाऊले देवाची संताची आपल्या अंतःकरणात जर साठवली तर त्यांचंच आयुष्य सार्थकी लागतं. अभंगाच्या दुसऱ्या
असं वाटतच नाही. अरे विठ्ठला विठ्ठला. महाराज अभंगाच्या द्वितीय चरणात वर्णन करत असताना सांगतात आयुष्य सार्थक करायचं असेल कुणाचा काळ सार्थक होतो बारकाय नाही का एवढं सांगून थांबणार आहे. काळ सार्थक केला त्याने धरिला मनी विठ्ठल विठ्ठल मनी धरिला काळ सार्थक त्यानेच केला दुसऱ्यानं केलाय का नाही. जर आपलं आयुष्य काळनाम नरदेह सार्थक करायचा आहे हा जन्म सार्थकी करायचा आहे. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक एकली दुसरं सुद्धा नाही बरं का एक आहे. अगदी चकारात्मक संतांनी सांगितलंय. निळोबाई महाराज सुद्धा चकारात्मक पद्धतीने सांगतात त्यांनीच काळ सार्थक केला. काळ म्हणे आयुष्य आयुष्य म्हणे मिळालेला हा नरदेह आणि नरदेहात आल्याच्या नंतर जर भगवंताचं नामचिंतन केलं देवाची भक्ती केली तरच हा नरदेह सार्थक आहे. नाहीतर जन्म आली वाया गेली भक्ती नाही केली आणि माझे माझे मनोनिया गुंतू मिले. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे भजित किंवा गणित नाही जी दातारा. कबीरदास महाराजाचं वाक्य आहे. जन्म ना उसी का सार्थक है कि दोबारा जन्म ना पड़े. जन्म ना उसी का सार्थक है कि दोबारा जन्म ना पड़े. मरना उसी का सार्थक है कि दोबारा मरना ना पड़े. जन्म त्याचा सार्थक आहे की पुन्हा जन्मावच लागत नाही आणि मरण त्याचं सार्थक आहे की पुन्हा मरावच लागत नाही. पण तुमचं आमचं ही किती दिवसापासून किती योनीपासून चाललंय हे प्रत्येकाला ज्ञात सुद्धा नाही. गणित नाही जी दातारा. मग हे चुकवायचं असेल तर याला एकच पर्याय ते म्हणजे भगवंताचं नामचिंतन देवाचं नामचिंतन. नरदेहात आल्याच्या नंतरच चकारात्मक पद्धतीने सांगतोय का नरदेहात आल्याच्या नंतरच मनुष्याला देवाचं भजन करतात. सगळ्या गोष्टी वंशमोर आहेत. सगळ्या गोष्टी पुन्हा मिळणार आहेत. घर गेलं पुन्हा बांधता येईल. जमीन गेली पुन्हा घेता येईल. गाडी येईल पुन्हा घेता येईल. आता नाही करता येणार. पहिली एकच मिळेल आहे ते म्हणले म्हणून म्हणलं बरं विठ्ठला सगळ्या गोष्टी पण न शरीरा पुन्हा पुन्हा शरीर मात्र पुन्हा मिळणार नाही. मग नरदेह दुर्लभ जाना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. या नरदेहात आल्यानंतर शतवर्षाची गणना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. यामध्ये दुःख यातना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. प्रत्येक शब्दाला वासुदेव म्हटलं तरी हरकत नाही. वासुदेव म्हणजे थोडक्यामध्ये भगवंताचं नामचिंतन केल्याशिवाय या नरदेहात गत्यंतर नाही. एकदा जरी देवाचं नामचिंतन घेतलं तरी तो माणूस अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखान तुका म्हणे सुका पार नाही. शेवटच्या काळी जरी भगवंताचं नामचिंतन घेतलं आहे का वाक्य महत्वाचं आहे.
नरदेहात आल्याच्या नंतर भगवंताचं नामचिंतन करता येत आहे, देवाचं संताचं भजन करता येत आहे आणि निस्त भजन करून किंबहुना संताचं नामचिंतन करून आनंद इथं घेता येईल नवल नाही, वर गेल्याच्या नंतर सुद्धा भगवंताच्या भक्तीचा नामाचा आनंद वैकुंठात घेता येतो. वैकुंठी भुवनी घर केले, वैकुंठात सुद्धा भक्तीच्या जोरावर नामाच्या जोरावर आपलं अस्तित्व निर्माण करता येतं. कर हरि भक्ती पर लोकी रसा, कर हरि भक्ती पर लोकी रसा, सुरवीर यमावा दुनिया, सुरवीर यमावा सोडविल यमापासून भगवंताचं नाव श्रेष्ठ आहे. अगदी सामान्य उदाहरण देतो आणि सांगतोय का, दोघ जण भाऊ होते गावात राहणारे, श्रीमंत भाऊ होते, पण एक आस्तिक होता एक नास्तिक होता. एकाला प्रपंचाची आवड होती, एकाला परमार्थाची आवड. थोडक्यात एकाला संसार आवडत होता, एकाला देवदेव आवडत होता, साधू आवडत होते. ज्याला देवदेव आवडत होता, गावात कोणी सज्जन आला, वैष्णव आला, संत आले की त्याला वाटायचं आपल्या घरी यावे. कारण सज्जन माणूस, संत माणूस घरी आला, गावात आला तर आपल्या घराला त्यांचे पाय लागावे ही भावना त्यांच्या अंतःकरणात होती. आणि ती भावना अंतःकरणात असल्यामुळे कळाल्याबरोबर महाराज आले, संत आले, त्यांच्या जवळ जायचा, आदर आतिथ्य करायचा, महाराजांना घरी जेवण आणायचा. पण त्याच्या भावाला मात्र हे पटत नव्हतं. कोणीही महाराज घरी आला की त्याचं तोंड वेगळंच व्हायचं, त्याला ते पटायचं नाही. कारण काही माणसाला पांढरे कपडे दिसले की राग येते, जास्त कुत्रे आहे. हो, कुत्रे बघा, कुणाला बघते, कुणाला बघते, पांढरे कपडे ज्याचे त्याला बघते. आमच्या इथं घडलेलं, परळीला संस्थेवर मारुती महाराज घडलेलं. 4 भजनी माझ्याकडे कीर्तन घ्यायला आले जवळ. बिचारे आले, कीर्तन घेतलं, तारीख घेतली आणि चहा घेऊन निघून जाऊ लागले. त्या कुत्र्याला बघितलं, ते कुत्रं त्याच्या मागला, रस्त्याच्या पलीकडून जात होते, तरी कुत्रं त्याला भुकायला लागले. आणि कुत्रं भुकत असताना ते बिचारी त्याला काही न म्हणता, दगड न हाणता निघून गेले. पुन्हा तिकडून एक लईजिम खेळणार आले. लईजिम खेळणार करते ते लईजिम खेळणारा आलं ते आलं. या कुत्र्यानं बघितलं, जसं बघितलं त्याला बघून हे खाली बसलं. भूक ना बरं, त्याला बघून ते खाली बसलं. आता ते लईजिम खेळणारा त्याला 30 फुटाचा रस्ता पुरवणार. ते खेळत खेळत आलं. ते जसं जसं पुढे येईल तसं हे कुत्र बसलेल्या जागेवरच माग माग सरकलं. त्याला उठून जाण्याची हिंमत बी होईना. ते लईजिम खेळत पुढे आलं, त्या कुत्र्याच्या शेपटीवर पाय दिला. ते कुत्र भुकलं नाही, त्यानं कुक केलं आणि पळून गेलं. कुत्र पळून गेलं. थोड्या वेळानं जरा मला रागच आला. त्या कुत्र्याच्या जवळ गेलो, कुणाच्या, त्या कुत्र्याच्या जवळ गेलो. म्हणजे काय कुत्रे, आमची 4 भजने बिचारे देवाचं नामचिंतन करते, रस्त्याच्या पलीकडच्याकडे येऊन जात होते, तरी तू त्यांना भुकला नाही. भुकायचं सोडलं नाही, त्यांच्या मागं लागला, त्यांना भुकला. हे तुझी शेपटी तुडवून गेलं, तरी तू त्याला भुकला नाही. शेवटी कुक केलं, त्याला भिवून पळून गेला. त्या कुत्र्याने किती सुंदर उत्तर दिलं आहे का. ते कुत्र म्हणलं, महाराज भुकायचं सुद्धा चांगलेलं असते. कळालं त्याला धन्यवाद, नाही ते ह्याच्या गावची पंगत आहे. भुकायचं सुद्धा कुणाला असतंय, चांगल्या माणसाला. वाईट माणसाला भुकून तरी काय करायचं. ऐका, एक वाक्य सांगतो, पुढे चालायचं मला. या जगामध्ये रिकाम्या माणसाबद्दल कोणालाही बोलायला सध्याच्या काळात वेळ अजिबात नाही. एखाद्याबद्दल एखादा माणूस बोलत असेल तर नेहमी ओळखा की देवानं संतांना आपल्याला काहीतरी दिलंय. खुश राहा, आनंदी. त्यानं भुकायचंय, भुकू द्या, बोलायचंय, भुकू द्या. चला, त्या गावात साधू आला, व्यक्ती आला की त्याच्या भावाला ते पटत नव्हतं. येता येता त्या माणसानं त्या साधूला, संताला सांगावं, आमच्या भावाला पटत नाही. ते काहीतरी तुम्हाला बोलल रागाच्या भरात, त्याचं ऐकू नका, ऐकून इकडून सोडून द्या त्याचं. ठीक आहे म्हणे, काय हरकत नाही. प्रत्येक साधू आला की त्यानं घरी जात असताना भावाचं आपल्या कारण सांगाय. तो नास्तिक आहे, शेवटी हे भावाचं काही बंद होईना. त्या नास्तिकाला असं वाटलं की आपणच यांचं तोंड बघायचं नको. कुठलाही महाराज संत घरी आले, त्यांना दरवाजा लावायच्या, रूम मध्ये जाऊन बसायचं. एक दिवशी खरे साधू त्याच्या गावात आले. त्याला प्रत्येक संत महात्म्या मंडळीला, वैष्णवाला घरी नेण्याची सवय लागली. त्या साधूला त्यांनी म्हणले, महाराज आमच्या घरी प्रत्येक वैष्णव येतात, आपणही यावं. साधू म्हटले, तुझ्या घरी कोण कोण आहे. म्हणे, कोण नाही, आम्ही 2 भाऊ आहेत.
येता येता त्या भावाचं लपवून कशाला ठेवायचं म्हणून साधूनं सांगितलं माझा एक नियम आहे. म्हणे कोणता? त्या श्रीमंत माणूस सांगायला लागला माझ्या भावाला साधू आलेलं पटत नाही, पण मला मात्र विनमुख साधू आपल्या गावातून आपल्या घरातून जाऊ नये अशी माझी इच्छा आहे. त्यावेळेस साधूनं सांगितलं एक काम करशील? म्हणे हो. काय? बँड आण, बँड वाजवत मला न्यावं लागेल, मी असा येणार नाही. म्हणे काय हरकत नाही महाराज. लगेच गावातला बँड बोलवला, बँड वाजवत वाजवत एका साधूला घरी घेऊन गेला. साधू आले, कळालं याला की ते जो नास्तिक भाऊ होता त्यानं घरात गेला, कडी लावून घेतली, पण या साधूचं तोंड बघायचं नको. जेवण वगैरे केलं, त्या साधूला दया आली. नास्तिकावर सुद्धा उपकार करतात, नास्तिकाचा सुद्धा उद्धार करतात, त्याला संत म्हणतात. आहे का? संत जीवन ते आहे, भगवंताचं नामचिंतन ते आहे. त्या संताला वाटलं की हा असा बाहेर येणार नाही, याला बाहेर आणायचं असेल तर बँडवाल्याला सांगितलं हे वाजवत जाऊ द्या. वाजवत वाजवत बँड निघून गेला. महाराज मात्र त्या दरवाजाच्या बाहेर थांबले, बाहेरून कडी लावून घेतली. जो नास्तिक मध्ये गेला होता त्याचा भाऊ बाहेरून कडी लावून घेतली आणि ते साधू निघून गेल्याचा भास झाला. बँड वाजवत गेला, साधू दारात जात आहे. त्याला वाटलं साधू तो महाराज गेला काय की, दरवाजा काढायचा प्रयत्न केला तर बाहेरून कडी लागलेली होती. आरडाओरडा करत होता, दरवाजा काढा, दरवाजा काढा. अर्धा तास झालं दरवाजा कोणी काढत नव्हतं. त्याला वाटलं आपला भाऊ एकच घरात आहे, ते बी त्या महाराजाच्या नादी लागून गेला काय. महाराजाच्या नादी लागला, ते बी गेला वाटतं. अर्धा तास झालं ओरडायला लागला. अर्ध्या तासानंतर साधूला दया आली, दरवाजा काढला. खूप श्रेष्ठ आहे का? दरवाजा काढला, दरवाजा साधून काढला आणि बाहेर यायचा प्रयत्न केला. ज्याचं तोंड बघायचं नव्हतं ते समोर दिसले, ज्याचं तोंड बघायचं नव्हतं ते समोर दिसले. वाक्य लक्षात ठेवा, संसारातल्या माणसाचा जास्त कदर ज्यांचा आलेला असतो आपल्या भाषेत, ज्यांचं तोंड बघावंच वाटत नाही, रोज त्यांचंच बघितल्याशिवाय भागत नाही. हे संसाराचा नियम. साधूचं तोंड बघायचं नव्हतं, त्यानं पुन्हा दरवाजा लावून घेतला. लावून घेत असताना साधूनं दरवाजा ढकलला जोरात. साधूच्या ताकदीपुढे त्याची ताकद कमी पडली. त्याला हाताला धरलं, बाहेर ओढलं. बाहेर ओढत असताना साधू म्हणत होते बाहेर ये. ते म्हणलं येणार नाही, मला तुमचं तोंड बघायचं नाही, बाहेर ये, आम्ही जाणार आहे. त्यानं भरपूर गयावया केला, साधूनं काही त्याचा हात सोडला नाही. शेवटी हाताला त्रास व्हायला लागला, वेदना व्हायला लागल्या. साधूनं सांगितलं मी हात सोडतो पण एका शर्तीवर. म्हणे बोला कोणत्या शर्तीवर? फक्त एकदा राम म्हण. म्हणला तसलं मी म्हणणार नाही, मी म्हणणार एकदा राम म्हणणार नाही, बघ मी सोडणार नाही. वेदना व्हायला लागल्या, त्याला वाटलं जाऊ दे एकदा राम म्हणावं. हो जा, राम म्हंटलो मी, राम म्हंटलो. साधूला आश्चर्य झालं, हसले. साधून तिथून निघून जात असताना हात सोडला त्याचा आणि त्याला एकच वाक्य सांगितलं, पुढं भविष्यात जर तुला कोणी राम नामाची किंमत विचारली, तू आता राम नाव एकदा घेतलंस, एकदाच राम म्हंटलास, कसं का होईना पण राम म्हंटलास, भविष्यामध्ये जर पुढं प्रसंग आला तर तिथं गेल्यानंतर कुठल्याही व्यक्तीला फक्त एकच गोष्ट विचार की राम नावाची ताकद सांगा, राम नामाची ताकद सांगा. साधू निघून गेले, त्यानं ती प्रश्न लक्षात ठेवला. थोड्या दिवस गेल्यानंतर अकाली मृत्यू दोघाही भावाला आला. मृत्यू आल्यानंतर परिणामानं जो आस्तिक होता, प्रपंच करत असताना सुद्धा परमार्थ करायचा सहजरित्या त्याला वैकुंठाची प्राप्ती झाली. पण जो नास्तिक होता, ज्याला साधूच आवडत नव्हते, एखादी वेळेस देव नाही आवडला तरी चालेल, वाक्य लक्षात ठेवा, एखादी वेळेस म्हणतोय देव नाही आवडला तरी एखादी वेळेस चालेल, पण संतावर इतका जीव असावा की संतांच्या सगळं देवदारात यावा, एवढा जीव असावा संतावर. आहे का? त्यांना जीवनामध्ये असं केलं, विचार करत असताना नरकात जायचंय. नास्तिक होता, आयुष्यात कधी देव आवडला नाही, साधू आवडले नाही, देवाचं नामचिंतन घेतलं नाही, नरकात टाकायचंय. पण नरक यातने जात असताना यम दरबारात त्याची शिक्षा सजावत असताना एकदा राम म्हटले होते, एकदा राम म्हटले होते. आणि एकदा राम म्हणण्याच्या परिणामानं सजा देण्याकरता त्याला नरकात टाकण्याकरता आडवं येत होते. आडवं येत असताना त्याला विचारलं यम दरबारामध्ये, एक काम कर, तुला अगोदर पुण्याचं फळ घ्यायचे का पापाचं फळ घ्यायचं? ते म्हणलं पुण्य तर मी आयुष्यात केलंच नाही, पण तुला तुझ्या जीवनात एकदा राम म्हटलायस. साधूचा प्रश्न लक्षात आला त्याला आणि तो यम दरबारात ते यमदूताला विचारायला लागला, मला पुण्याची सजा द्यायची, पुण्याचं फळ द्यायचे, ते एक मला काम करा, माझा एक प्रश्न. म्हणजे कोणता प्रश्न आहे? अगोदर राम नामाची किंमत किती आहे ते सांगा, राम नामाची किंमत किती आहे सांगा म्हटल्या बरोबर यमदूताला ते काही कळलं नाही. त्या व्यक्तीला घेतलं, यमराजाच्या जवळ आले. यमराज, या व्यक्तीचा एक प्रश्न आहे. म्हणजे कोणता? राम नामाची किंमत त्याला सांगायची. यमराज म्हणले मलाही सांगता येणार नाही. यमराजानं यमदूताच्या संगतीत त्याला ब्रह्मदेवाकडे नेलं. ब्रह्मदेवाच्या दरबारात उभा केलं. ब्रह्मदेवानं सांगितलं, ब्रह्मदेवजी तुमच्या दरबारात आलो. म्हणजे बोला काय काम आहे? या माणसाला राम नामाची किंमत माहिती पाहिजे. राम नामाची किंमत किती आहे सांगता येईल? त्यांनी सांगितलं मला सांगता येणार नाही. ब्रह्मदेवानं सांगितलं 24 तास ज्यांच्या मुखामध्ये नाव आहे राम, ते भोलेनाथ आहे. भोलेनाथाच्या दरबारात कैलासाला आले.
ब्रह्मदेवाच्या संगतीत यमराज आहेत, यमदूत आहेत आणि ब्रह्मदेव कैलास पर्वतावरती आले, नमस्कार केला आणि पुन्हा यमराजानं सांगितलं, बोला कसं काय येणं केलं? भोलेनाथ म्हणतात, यमराजानं सांगितलं या व्यक्तीला राम नामाची किंमत सांगायची आहे. तुमच्याच मुखात 24 तास राम नामाची किंमत सांगा. भोलेनाथ म्हणले ते मलाही सांगता येणार नाही. मग कुठं जावं लागेल? क्षीरसागरात, वैकुंठात चला, भगवान लक्ष्मी नारायण आहे त्यांच्या जवळ जावं लागेल आपल्याला. ठीक आहे म्हणजे ब्रह्मदेव, भोलेनाथ, यमराज, यमदूत आणि तो व्यक्ती जो नास्तिक होता वैकुंठात आले. शीर्षेवरती भगवान पोहोडलेले असताना नमस्कार केला, ब्रह्मदेवाला नमस्कार केला, भोलेनाथांना नमस्कार केला, यमराजांना नमस्कार केला. आणि यमराजाचा प्रश्न यमराज विष्णू भगवंताला विचारायला लागले, देवा आम्हाला एक प्रश्न आहे. म्हणजे बोला कोणता? या व्यक्तीला राम नामाची किंमत पाहिजे. या व्यक्तीला राम नामाची किंमत किती आहे असं सांगायचे. आता माझा दृष्टांत संपला, 1 मिनिट ऐका. आता राम नामाची किंमत किती आहे? भगवान विष्णू हसले, स्मित हास्य केलं, भोलेनाथाकडे पाहिलं, ब्रह्मदेवाकडे पाहिलं, यमराजाकडे पाहिलं आणि त्या व्यक्तीकडे पाहिलं आणि भगवान विष्णू म्हणतात, राम नामाची किंमत मला सुद्धा सांगता येणार नाही, पण राम नामाच्या किमतीमुळं तो जीव एवढं फिरत फिरत इथपर्यंत आला. आणखी याच्यापेक्षा राम नामाची किंमत काय वेगळी सांगायची? कळालं का? सांगू. आणखी रामनामाची किंमत काय सांगायची? जो व्यक्ती नरकात जाणारा त्या व्यक्तीला यमराजाच्या यम दरबारात आणलं गेलं, यमराजानं ब्रह्मदेवाच्या दरबारात नेलं, ब्रह्मदेवानं भोलेनाथाच्या दरबारात नेलं, ब्रह्मदेवाच्या संगतीत, भोलेनाथाच्या संगतीत, यमराजाच्या संगतीत त्या व्यक्तीला, नास्तिक व्यक्ती, नरकात जाणारा व्यक्ती, त्याला भगवान विष्णूच्या समोर आणून उभा केलं. ही ताकद जर कशाची असते? केवळ त्याच्या जीवनात एकदा राम म्हटल्याची ताकद आहे. मायबाप ऐका, झाले कीर्तन. आयुष्य सार्थक करायचं असेल, नरदेह सार्थक करायचं असेल तर जितकं होईल तितकं येईल तैसा बोल रामकृष्ण. नाही तयावी न भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. जसं येईल तसं भगवंताचं नामचिंतन केलं रे केलं की काळ सार्थक केला त्याने. धरिला मनी विठ्ठल विठोबा.